बघा. इन समर ॲनिमल्स हॅव टू वंडर अराउंड इन सर्च ऑफ वॉटर. ॲनिमल्स म्हणजे प्राणी, हे फिरत असतात कशाच्या शोधात? सर्च ऑफ वॉटर. यू हॅव टू प्रोव्हाइड वॉटर फॉर दिस थर्स्टी ॲनिमल्स. तुम्ही त्यांना कधी पाणी दिलं आहे का? आपण काय करू शकतो? पर्याय वी कॅन पुट बकेट ऑफ वॉटर. काय पुट करू शकतो आपण? बकेट ऑफ वॉटर म्हणजे बादली भरून पाणी नियर देम, त्यांच्याजवळ ठेवायचं. कुणाजवळ? तहान लागलेल्या प्राण्यांच्या जवळ. इन समर व्हाय डू वी फील प्लेंटी ऑफ फ्रूट्स. व्हाय डू वी ईट प्लेंटी ऑफ फ्रूट्स लाईक वॉटरमिलन्स अँड कुकुंबर्स. समरमध्ये आपण भरपूर फ्रूट्स खातो. कुठले? वॉटरमिलन्स किंवा कुकुंबर्स. कुकुंबर म्हणजे काकडी खातो, वॉटरमिलन्स म्हणजे कलिंगड खातो. का? इन समर वेदर इज हॉट. हवा कशी असते? गरम. सो वी फील थर्स्टी. त्यामुळे आपल्याला तहान लागते. थर्स्टी म्हणजे तहान लागते. ॲन्सर इन ब्रीफ. इन विच डिफरंट फॉर्म्स इज वॉटर प्रेझेंट इन आवर बॉडीज. आपल्या बॉडीमध्ये वॉटर आहे ते कुठल्या कुठल्या रूपात असतं? टीयर्स अश्रू, सलायवा लाळ, ब्लड, स्वेट म्हणजे घाम, यामध्ये पण पाणी असतं ना. व्हाय डू वी ड्रिंक वॉटर. आपण पाणी का पितो? बिकॉज बॉडी वर्क्स प्रॉपरली. बॉडीचं काम व्यवस्थित होण्यासाठी. बरोबर आहे का? पुढं व्हाय डू काऊज, गाई, बफेलोज, म्हशी, गोट्स, बकरी कम टू सोर्स ऑफ वॉटर. पाण्याजवळ काय येतात? टू ड्रिंक वॉटर. कशासाठी येतात ते? हां. हाऊ डू वी नो दॅट वॉटर इज प्रेझेंट इन प्लांट्स. तुम्हाला कसं कळालं की वनस्पतीच्या आत पाणी आहे? प्लांट्स म्हणजे वनस्पती. वनस्पतीच्या आत काय आहे? पाणी आहे. कसं कळतं? जेव्हा वेन वी कट फ्रूट्स अँड प्लांट्स. कधी कळतं आपल्याला? वेन वी कट फ्रूट्स अँड प्लांट्स. व्हाय इज फार्मिंग नॉट पॉसिबल विदाउट इनफ वॉटर. फार्मिंग म्हणजे शेती पाण्याशिवाय का शक्य नाही? प्लांट्स नीड वॉटर. वनस्पतींना काय लागतं? पाणी लागतं. व्हाय डू बिग सिटीज नीड मोर वॉटर. बिग सिटीज म्हणजे मोठे शहर, यांना जास्त पाणी का लागतं? कारण बिग पॉप्युलेशन, तिथं लोकसंख्या काय असते? जास्त. मोर इंडस्ट्रीज, उद्योगधंदे असतात जास्त, त्यामुळे तिथं वॉटर लागतं. फ्रॉम वेअर टू द प्लांट्स इन फॉरेस्ट गेट वॉटर. प्लांट्सला फॉरेस्टमध्ये पाणी कुठून मिळतं? अंडरग्राऊंड वॉटर. कुठून येतात ते? अंडरग्राऊंड वॉटर म्हणजे कुठलं पाणी?